नमस्कार विद्यार्थी मित्रों, कंबाईन मुख्य परीक्षा 2022 हा या सिरीज मधला शेवटचा पेपर म्हणूया। मागच्या एक महिन्यापासून आपण सर्व मुख्य परीक्षेचे पेपर 1 व पेपर 2 चे एक्सप्लेनेशन व्हिडिओच्या माध्यमातून द युनिक अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरून पाहत आहोत। शक्यतो आम्ही मॅक्झिमम आयोगाच्या उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मागच्या 3 आन्सर कीचा जर संदर्भ विचारात घेतला तर जवळपास 99% प्रश्न हे उत्तराला पूर्णतः समप्रमाणामध्ये किंवा आयोगाने जी उत्तरं दिलेली आहेत त्याच पद्धतीने युनिक अकॅडमीच्या प्राध्यापकांनी ही उत्तरं दिलेली आहेत। आज या शेवटच्या सिरीज मधला PSIचा मुख्य परीक्षेचा पेपर आज संपन्न झाला। यातील भूगोल विषयाची प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण आज समजावून घेऊया। तर मी मागच्याही व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं होतं, ASOचा पेपर जेव्हा झालेला होता तर सातत्याने आयोगाने आतापर्यंत झालेले जे 4 मुख्य परीक्षेचे पेपर 2 पेपर आहेत, म्हणजे सब रजिस्ट्रार, STI, ASO आणि आजचा PSIचा, तर या 4 पेपरमध्ये 10 प्रश्न भूगोलावरती विचारले गेलेले आहेत। आणि मी मागच्याच चर्चेच्या वेळेस स्पष्ट केलेलं होतं की ऑन ॲव्हरेज आयोग ह्या 10 घटकावरती वेगवेगळ्या 10 घटकावरती व्यवस्थितरित्या प्रश्न विचारत आहे। प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाचा भाग विशेषाने विचारलेला आहे, नदी प्रणालीवरती प्रश्न विचारलेला आहे, वनाशी रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे, हवामान प्रणालीवरती प्रश्न विचारलेला आहे। हमखास प्रत्येक पेपरमध्ये लोकसंख्येवरती प्रश्न विचारलेला आहे, फक्त तो अदलाबदल या पद्धतीने तो विचारला गेलेला आहे। थंड हवेची ठिकाणं असतील, घाटमाथ्याचे प्रदेश असतील, खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून असेल, म्हणजे निश्चितपणे या 4 पेपरमध्ये हा फ्रेमवर्क मिळालेला आहे। आपण आज PSIला आलेल्या प्रश्नांचा थोडासा स्पष्टीकरणात्मक संदर्भ विचारात घेऊ। तर आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। तर याच्यातील पहिला प्रश्न आलेला आहे, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खाण कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कुठल्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे। तर आता पहा, चंद्रपूर जर भाग विचारात घेतला तर चंद्रपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? 2 खनिजे प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिळतात। कुठला? दगडी कोळसाही मिळतो आणि लोह खनिज संपत्तीही मिळतो। हे तुलनात्मकरित्या भारताच्या प्रमाणाबरोबर जोडलं तर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोह खनिज आणि दगडी कोळसा मिळतो। पण आता स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे लोहार डोंगरी खाण। मग हे लोहार डोंगरी खाण ही कशासाठी प्रसिद्ध आहे? लोह खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। याचं एक्सप्लेनेशन मी विचारात घेतलेले पहा, खनिज संपत्तीच्या दृष्टीने जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक समृद्ध आहे। या जिल्ह्यात उच्च दर्जाचे म्हणजेच हेमेटाईट व मॅग्नेटाईट अशा 2 प्रकारचे लोह खनिज मोठ्या प्रमाणात सापडतात। चंद्रपूर जिल्ह्यातील लोह खनिज हे धारवाडी श्रेणीचे क्वार्ट्झाईट या खडकात, तसेच प्राचीन साठे हे फेरुजिनस या वालुकाश्मात सापडतात। एकूण खनिजापैकी 60% खनिज लोह खनिज हे चंद्रपूर जिल्ह्यात सापडते। लोह खनिजात जवळजवळ 63% इतके लोहांश असते। हे या जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील रत्नापूर व लोहार डोंगरी, आपल्याला उत्तर अपेक्षित काय आहे याच्यात? लोहार डोंगरी। लोहार डोंगरी कुठे येतं? चंद्रपूरमध्ये येतं। म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर क्लिअररित्या काय सांगता येईल? महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खाण हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। नंबर 2 जनगणनेवरचा प्रश्न आहे। प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये याच पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। आयोगाने आतापर्यंत मागच्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण उहापोहा लक्षात घेतला तर हे पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे, चढता क्रम, उतरता क्रम अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। पण या प्रश्नांचा जर विचार केला तर काय लक्षात येऊ शकतं पहा, हे प्रश्न रॅन्डमली संपूर्ण 36 जिल्ह्यामधून घेतलेले आणि त्यांचा चढता किंवा उतरता क्रम जेव्हा तुम्हाला विचारला जातो तेव्हा मात्र मग तुमच्या बुद्धीची किंवा अभ्यासाची कस लागते। पण त्याच्याही आयडिओलॉजी आहे। या प्रश्नाकडे कसं जायचं थोडंसं आपण लक्षात घेऊ। पहा, जनगणना 2011 प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा त्यांच्या लोकसंख्येच्या घनते संदर्भात चढता क्रम, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कमी पासून ते जास्त पर्यंत। जेव्हा या पर्यायाकडे येतो आपण, ज्यांचा अभ्यास आहे तात्काळ आपल्याला लक्षात येऊ शकतं, इथं गडचिरोली जर असेल या संपूर्ण याच्यामध्ये तर गडचिरोली
ची घनता ही सगळ्यात कमी आहे. मग असा पर्याय आपल्याला दिसतो का हे आपण पहिल्यांदा बघू, किंवा असे पर्याय किती आहेत हे आपल्याला लक्षात घेता येईल. ब नी सुरुवात झालेले किती पर्याय आहेत इथे? एकच आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं पहा, जर बाकीच्या जरी गोष्टी तुम्हाला लक्षात नाही राहिल्या तरी तुम्ही डायरेक्ट या उत्तराला टिकमार्क करून बाहेर पडू शकता. का? गडचिरोलीची घनता ही तुलनात्मकरित्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सगळ्यात कमी आहे. ओके, मग आपण ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन लक्षात घेऊया. या अनुषंगाने पहा, इथं मी व्यवस्थित दिलेलं आहे. गडचिरोलीची घनता ही 73 आहे, हे जी इथंच दिलेली आहे ऑलरेडी. सिंधुदुर्गची 163 आहे, चंद्रपूरची 193 आहे, वर्ध्याची 206 आहे आणि वाशिमची ही सगळ्यात जास्त आहे. यानुसार आपण उत्तरपत्रिकेमधील ब, ई, ड, अ, क हा 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न विचारत असताना आयोगाने सरळ माहीत असलेल्या उपनद्यांचा संदर्भ इथं घेतलेला नाही. इथं थोडंसं सूक्ष्म स्तरावर म्हणूया, ज्यांचा अभ्यास आहे त्यांना पटकन याची उत्तरं शोधता येईल. त्यातही आपण असा विचार करूया. यातही काय झालेलं आहे, इथं मी कन्हान हा संदर्भ दिलेला आहे, पण प्रश्नपत्रिकेमध्ये करहान असा शब्द आलेला आहे. तो प्रिंट मिस्टेक्स असू शकतो. ते जरी आपण विचारात नाही घेतलं तर बाकीच्या जोड्यांचा विचार जेव्हा आपण करतो त्याच्या ॲक्युरेट उत्तरापर्यंत जाता येईल. याच्यात उत्तर आपण 4 नंबर विचारात घेतलेलं आहे. म्हणजे आपण पाहूया इथं 1 ला 3 म्हणजे अ ला बोरी, याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन उपलब्ध करून देईन. ब ला 1 वैनगंगेला कन्हान. हे आपण 2 मिनिटांसाठी जर आपल्याला इथं काही मिस्टेक्स काही वाटत असेल तर आपण नंतर विचार करता येईल. नंबर 3 क ला 2 क ला कारंजा म्हणजे मांजरा, हे कारंजा नदी, कारंजा ही उपनदी मांजरा नदीची उपनदी आहे. त्यानंतर शिंदफणा, तर ह्याचा बिंदुसरा. ह्याचं आपण एक्सप्लेनेशन थोडंसं लक्षात घेतलं तर इथं पहा, मी डायरेक्ट नकाशाच तुमच्या पुढे ठेवलेला आहे. हे सांभार असं सांगता येईल आपल्याला. राहुल पाटील यांच्या महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकातील डायग्राम्स मी जशाच तसं आपल्यासमोर उपस्थित केलेले आहे. आतापर्यंत जेवढेही मी 3 डिस्कशन केलेले आहेत आणि हे 4थं डिस्कशन आहे 10 प्रश्नांचं. प्रत्येक डिस्कशनच्या वेळेस 10 पैकी 9 प्रश्नाचे डायरेक्ट थेट डायग्राम्स उत्तर हे राहुल पाटील यांच्या पुस्तकातूनच जशास तसं उपस्थित घेतलेले आहेत. हे पुस्तक ऑलरेडी महाराष्ट्रात 3ऱ्या 4थ्या दुसरी आवृत्ती म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. हे मी निश्चितपणे सांगू शकतो की हे पुस्तकाचा जर अभ्यास केला की महाराष्ट्राच्या भूगोलासाठी इतर पुस्तकाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. राहुल पाटील यांनी आता 2022 पर्यंतचा जो शासकीय आकडेवारीचा दस्तावेज आहे त्याचा आधार विचारात घेऊन जशास तसं आकडेवारीही उपलब्ध करून दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक पाणीचाही उल्लेख प्रत्येक 4 ठिकाणातून विचारात घेतला गेलेला आहे. तर या पुस्तकात निश्चितपणे पुढच्या स्तरावरती, आता उदाहरणार्थ मी असं म्हणेन 17 डिसेंबरला तुमच्या गट क ची परीक्षा आहे, तर निश्चितपणे हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरणारा 10 पैकी 10 प्रश्न या पुस्तकामधून आता थेट सांगू शकतो. गट ब मधील सब रजिस्ट्रार, PSI, STI, ASO या 4ही पेपरमधील 10 प्रश्न याच्यातूनच विचारले गेलेले आहेत. आपण पुढे जाऊया. इथं आपल्याला स्पष्टता काय द्यायची होती, तर तापी नदीची बोरी ही उपनदी आहे. कारण जोड्या लावामध्ये आपल्याला तो प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे तापीची बोरी ही उपनदी आहे. त्याच्यानंतर आपण पुढची एक जोडी लक्षात घेऊ. त्याचबरोबर ही वैनगंगा नदी आहे. वैनगंगा नदीवर कन्हान नदी आहे, ही वैनगंगेची उपनदी आहे. हे दोन्ही बाबी या ठिकाणी विचारात घेतल्या तर 4 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. याच्यामध्ये फार काही तार्किक प्रकार नाहीये. नदी आणि त्याची उपनदी जोडी विचारली गेलेली आहे, ती या ठिकाणी आपण विचारात घेतली. पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. महाराष्ट्रातील वनाचे प्रकार व त्या प्रदेशातील वार्षिक पर्जन्यमान यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता थोडंसं जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास करता तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पाऊसमानाचा जर अंदाज घेतला तर आपल्याला काय लक्षात येतं, पश्चिम किनारपट्टी ही ऑन ॲव्हरेज चांगला पाऊस पडणारा प्रदेश आहे. त्याच्यानंतर पश्चिम उताराचा भाग येतो म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग येतो.
तिथं तुलनात्मक ढग अडवल्यानंतर पाऊसमान वाढतो. त्याच्यानंतरचा जो तिसरा टापू येतो तो घाटमाथ्याचा प्रदेश म्हणू. आपण महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहिले जेवढेही थंड हवेचे ठिकाण आहेत, उदाहरणार्थ महाबळेश्वर घ्या, पाचगणी घ्या, हे सगळे जे थंड हवेची ठिकाणं आहेत, तुलनात्मकरित्या पावसाचं प्रमाण हे सर्वोच्च आहे, जास्त आहे. आणि इथलं वातावरण कसं आहे, समशीतोष्ण आहे, म्हणजे जास्त थंडही नाही गरमही नाही, उबदार वातावरण असतं, कारण बाष्पाचं प्रमाण हे तुलनात्मक जास्त. त्याच्यानंतर जो पूर्वेकडचा उतार म्हणतो त्याला आपल्याला, किंवा आपल्याकडे पुढे आला त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, परत पाऊसमान कमी होत जातो. इथंही किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये याचा विचार करत असताना मावळचा भाग, ओके, किंवा भीमाशंकरचा टापू, या सगळ्या भागामध्ये तुलनात्मकरित्या पाऊस जास्त आहे. यानुसार आपल्याला वनाचंही आच्छादन त्याच पद्धतीने, जसं पाऊसमान आहे त्यानुसार त्या प्रकारची वनं त्या ठिकाणी आढळतात. याच्यासाठी मी स्पष्टीकरण देईन. आता इथं जर पाहिलं आपल्याला याच्यात काय करायचंय, इथं पर्याय जरी मी एक दिला, हे थोडंसं आपण बाजूला ठेवूया. इथं आपण काय पाहूया की सगळ्यात जास्त पाऊसमानाचा प्रदेश कुठला, पाऊसमान सेंटीमीटर 350 ते 400 सेंटीमीटर, तो घाटमाथ्याचा आहे. मग घाटमाथ्याच्या प्रदेशाला इथे नाव काय आहे, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. ड ला 2. आता अ ला 3 दिलेले आहे. उपकटिबंधीय सदाहरित वने. सदाहरित वने याचा अर्थ तिथं पाऊसमान तुलनात्मकरित्या जास्त आहे, म्हणून सदाहरित वण्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. 1 ला 3, जे इथं 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने याला 200 ते 250 सेंटीमीटर आहे. आणि इथं सोपा भाग आहे, जो इथं आर्द्र आणि पानझडीचा भाग घेतलेला आहे. या तिन्ही मध्ये जरी तुम्हाला समजा असं गोंधळ होतं या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना, हा एकमेव पर्याय तुम्हाला काय करून देऊ शकतो, ऍक्युरेट उत्तरापर्यंत नेऊ शकतो. कारण इथं आर्द्र पानझडी वने म्हणलेले, बाकी सगळे काय केलेले आहेत, सदाहरित निमसदाहरित असा संदर्भ घेतलेला आहे. हा कोकणच्या टापूकडचा प्रदेश आहे. हा मात्र कुठं आहे, कमी पर्जन्याचा प्रदेश आहे, पठारावरचा भाग आहे. म्हणजे सगळ्यात कमी पर्जन्याचा संदर्भ कुठला आहे, 125 ते 200 आहे. याच्यावरून तर आपल्याला निश्चितपणे त्या पर्यायाकडे जाता येतं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याचं तरीही मी ह्या ठिकाणी पहा व्यवस्थितरित्या एक्सप्लेनेशन दिलेलं. आत्ताच मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय संदर्भ दिला होता, जो डार्क भाग दाखवलेला आहे, जो हा उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, जे घाटमाथ्याचे प्रदेश तुलनात्मकरित्या. उष्णकटिबंधीय सदाहरित वने हा जो पश्चिमेकडचा, घाटाच्या पश्चिमेकडचा उतारावरचा जो भाग आहे, जो फुलीने दाखवलेला आहे, तो इथं तुलनात्मकरित्या याच्यापेक्षा कमी पाऊस आहे, परंतु तुलनात्मकरित्या जास्त आहे. आणि उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने हा कुठला भाग आहे, साधारणतः पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश आहे, जो जिथं समुद्र आणि किनारपट्टी, किंवा त्याला आपण कोकणमध्ये काय म्हणतो, खलाटी आणि वलाटी हा शब्द प्रयोग आहे. खलाटी हा खालचा भाग, कुठं समुद्राला संलग्न असलेला, आणि वलाटी हा ओबडदोबड डोंगर दऱ्याचा भाग, हा वरचा भाग म्हणतो आपण. हे दोन्ही प्रदेश कुठे येतात, याच ठिकाणी लागू आहे. म्हणजे किनाऱ्यावरचा प्रदेश, इथंही पाऊस जास्त आहे. त्याच्यानंतर फुली असलेल्या प्रदेशात तुलनात्मक परत इथं पाऊस आडला म्हणून जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाऊस कुठे आहे, तो घाटमाथ्यावरचा आहे. हे तिन्ही पर्याय या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहेत. या ठिकाणीच आपण स्पष्टता दिलेली आहे की प्रत्येकाचा पाऊसमान किती आहे. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने 200 पेक्षा जास्त कमी आहे. त्यानंतर उपोष्णकटिबंधीय सदाहरित वण्यामध्ये 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. आणि याच्या पुढचाही पर्याय आपल्याला लक्षात घेऊ. इथं एक आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, ज्याला मोसमी वने पण म्हणतात. इथं पाऊस किती पडतो, 120 ते 160 सेंटीमीटर. आणि ह्याच्या पुढेही आपण विचारात घेतलेलं आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, 80 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. नेक्स्ट, थंड हवेची ठिकाणे व ती कोणत्या जिल्ह्यात आहे खालील लिहिलेले आहेत. इथं याच्यात जास्त एक्सप्लेनेशनकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. पुणे, खंडाळा, त्यानंतर पालघर, जवाहर, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि नंदुरबार, तोरणमाळ, या पद्धतीने उत्तर नंबर 4 याचा लागू होतो. तरीही आपल्याला माहितीसाठी राहुल पाटील यांच्या पुस्तकातील चार्ट मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. खंडाळा या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्याच्यानंतर जवाहर, पालघर या ठिकाणी विचारात घेतलेले आहे. ह्या दोन गोष्टीच्या आधारावरती आपल्याला उत्तराकडे जाता येऊ शकतं. नंबर 3 पुढे सण. आता पहा, या प्रश्नाकडे थोडंसं आपण व्यवस्थित लक्षात घेऊया. आकडेवारी
2021-22 मधली आयोगाने विचारलेली नाही. ही आकडेवारी विचारलेली कधी 2016-17 मध्ये. 2016-17च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील, इथं परत ट्रिक मार्क करतो, आदिवासी जिल्ह्यातील अति घनदाट वनाच्या आच्छादनाच्या प्रमाणानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम म्हणजे जास्त पासून ते कमी. परंतु त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे, आदिवासी जिल्हे असा सरळ अर्थ घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त घनदाट वनाच्या जिल्ह्याचा ते खाली कमी असलेल्या जिल्ह्याचा क्रम विचारलेला नाही, तर आदिवासी जिल्ह्यातील जास्त घनदाट जिल्हे तो कमी घनदाट जिल्ह्याचा क्रम आपल्याला विचारलेला आहे. आणि इथं चारही पर्यायामध्ये जर आपण विचारात घेतलं, गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि चंद्रपूर हे बाबी आहे. आता त्यातल्या त्यात आपण लक्षात घेऊया, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे तुलनात्मकरित्या आदिवासी जिल्हे आहेत. नांदेड पण आदिवासी जिल्हाच आहे, परंतु तुलनात्मकरित्या इथं जितकं वनाचं प्रमाण जास्त आहे तेवढं नांदेडमध्ये नाही. कारण ह्या चारींचा जर उल्लेख केला, नांदेडमध्ये सगळ्यात कमी वनाचं प्रमाण आहे, तर या पर्यायामध्ये सगळ्यात शेवटी जेव्हा नांदेड असेल ते आपलं उत्तर असेल. मी इथं जर व्यवस्थित लक्षात घेतलं, नांदेड या ठिकाणी 2 ठिकाणी, इथं 3 नंबरला आहे, इथं 2ऱ्या नंबरला विचारलंय, इथं मात्र 4 नंबरला ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त आदिवासी जिल्ह्यामधील वनाचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं आहे, गडचिरोलीला आहे. ते गडचिरोली इथं प्रथम आहे. म्हणजे ह्या 2 बाबी क्लिअर झाल्या. यानुसार आपल्याला 4 नंबरचा पर्याय. तरी याचं एक्सप्लेनेशन आपण या चार्टद्वारे लक्षात घेऊ. पण लक्षात घ्या, हे चार्ट आहे 2021चं. आपल्याला प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे कुठलं, 2016-17च्या आकडेवारीनुसार विचारलेलं आहे. या आधारावरती गडचिरोलीची एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या नुसार जंगलाचं प्रमाण किती होतं बघा, 68. हे सगळ्यात जास्त आहे, म्हणून आपण गडचिरोलीला पहिला विचार केला. आणि दुसरा विचार केलेला होता कुठला, आपला नांदेडचा. नांदेड या ठिकाणी आहे आणि इथं वनाचं प्रमाण किती आहे, सगळ्यात कमी आहे. इथे कॉम्पीट करते कोण, गोंदिया आणि चंद्रपूर. चंद्रपूरचं प्रमाण किती आहे, 35. हे कधीच आहे, 2021चं. आणि गोंदियाचं किती आहे, 37 आहे. हे आत्ताचं आहे. पूर्वी म्हणजे 2016-17ला चंद्रपूरमधील वनाचं प्रमाण हे तुलनात्मकरित्या जास्त होतं, म्हणून आपल्या उत्तरामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि नांदेड याच पद्धतीनं आपल्याला पर्याय विचारात घेता येईल. कारण इथं गोंदिया आणि चंद्रपूर असा डिफरन्स झालेला नाही. तो राहिला असता तर आपल्याला ट्विस्ट आलं असतं, पण हाच पर्याय या ठिकाणी लागू होतो, म्हणून याचं उत्तर 4. नेक्स्ट, महाराष्ट्रातील घाट व त्यांची स्थाने असलेले मार्ग यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता याच्यात नॅशनल हायवे नंबर 4 पुणे टू सातारा खंबाटकी घाट, आंबोली बेळगाव टू सावंतवाडी, त्याच्यानंतर हनुमंते घाट हा कोल्हापूर ते कुडाळ, आणि आंबेनळी घाट महाबळेश्वर ते महाड. उत्तर नंबर 3 या ठिकाणी आपण विचारात घेतलेलं आहे. आपण परत एकदा रिपीट करू. अ ला 3, त्याच्यानंतर ब ला 4, क ला पुणे सातारा 1 आणि ड ला मात्र 2 कोल्हापूर कुडाळ या पद्धतीने. याचेही एक्सप्लेनेशन क्लिअर केलेले आहेत, जे आपल्याला पर्यायामध्ये विचारलेले आहेत. खंबाटकी, आंबेनळी, हनुमंते घाट आणि आंबोली घाट. हे सर्वच घाट व्यवस्थितरित्या एका चार्टमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. कुठलाही प्रश्न विचारला तरी आपल्याला व्यवस्थितरित्या उत्तर देता येऊ शकतं. नेक्स्ट, हा एक चांगला प्रश्न म्हणता येईल आपल्याला, तरीही आपण पर्यायाकडून या प्रश्नाकडे जाता येऊ शकणार आहे. पाहूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य आहेत. आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, अ ब क ड या विधानाला सत्य की असत्य या संदर्भात लक्षात घ्यावायचं. पहिलं विधान विचारात घेऊया, किंवा या विधानाकडे जाण्या अगोदर थोडं पर्यायाचं ऑब्झर्वेशन करा. आपल्याला लक्षात येईल, या 4 पर्यायाचा विचार केला तर अ हा पर्याय सगळ्यामध्ये आहे. राईट, म्हणजे याचा अर्थ आपण काय सांगू शकतो स्पष्टपणे, विधान न वाचता अ हे पर्याय बरोबर आहेच आहे. एक क्लॅरिटी आपण समजून घेऊया. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे महाराष्ट्राचे 4 हवामान विभाग आहेत. हे विधान सत्य आहे, हे अ या पर्याय. ब विधान, एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी कोकणात 95% व विदर्भात 88% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. निश्चित आहे, कारण
कोकणाचा तुलनात्मकरित्या विचार करता आपण बाकी विदर्भाचा आपण नंतर थोडासा विचार करू. कोकणाचा विचार करता तर कोकणात जो पाऊस पडतो 100%च्या तुलनात्मक विचार करता तो 88% पर्यंतचा पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्याकडे पडतो. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, सर 12% पाऊस हा कुठून पडतो? ह्याला तुम्हाला सोप्या भाषेमध्ये असं विचारात घेता येईल. आपण उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो त्याला काय म्हणतो? आमसरी. कधी कधी अरबी समुद्रामध्ये चक्रीवाताची निर्मिती होते आणि या चक्रीवाताच्या निर्मितीमुळे अमोसमी जो पाऊस कोकणामध्ये पडतो तो हे 10 ते 12% मध्ये कन्सिडर केलेला आहे. पण तुलनात्मकरित्या जून ते ऑक्टोबर पर्यंतचा भाग विचारात घेता नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनच 95% इतका पाऊस कोकणात पडतो. आता विदर्भामध्ये पहा 88% इतका नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. जसं मी इथं म्हणलं की 5% कशापासून पडतो तर ते उन्हाळ्यातील पाऊस आहे, तसं इथं 12%चा जो संदर्भ आहे तर विदर्भ हा महाराष्ट्रातला असा भाग आहे की तिथे ईशान्य मोसमी वाऱ्यापासून ही पाऊस पडतो, त्याला परतीचा पाऊस म्हणतो आपण. या आधारावरती 12% हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. तिसऱ्या विधानाकडे जाऊया. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा सुमारे 83% इतका पाऊस पडतो. आणि दुसरे विधान सेम टू सेम आहे. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुमारे 75% इतका नैऋत्य मोसमावर पाऊस. आता इथं आपल्याला काय अपेक्षित आहे? 75% बरोबर आहे की 83% बरोबर आहे हे आपल्याला निश्चित करायचं आहे. तुलनात्मकरित्या विचार करता मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुलनात्मकरित्या 83% पाऊस जाण्याचं प्रमाण का आहे तर महाराष्ट्रातील मराठवाड्याचा जो खालचा भाग म्हणतो आपण, दक्षिणेकडचा भाग कर्नाटकला जोडलेला, उदाहरणार्थ उस्मानाबाद जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल. आता लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा हे मराठवाड्याशी संबंधित आहेत आणि मध्य महाराष्ट्राशी संबंधित कुठला जिल्हा येतो? सोलापूर जिल्हा येतो, सांगली जिल्हा येतो. या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासूनही तुलनात्मकरित्या पाऊस पडतो, म्हणून हे तुलनात्मक पावसाचं प्रमाण हे 83% इतकं आहे. म्हणून हे विधान ऑटोमॅटिकली काय होतं? चुकीचं होतं. त्या अनुषंगाने पर्याय नंबर 3 हे आपण उत्तराच्या जवळपास जाण्याच्या दृष्टिकोनातून अ, ब, क हे उत्तर या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जाता येईल. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वनकुसावडे हे ठिकाण, हे डोळे झाकून उत्तर देता येईल कारण पवनचक्कीच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा प्रदेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की मार्फत विद्युत निर्मिती केली जाते. इथं आपल्याला लक्षात येऊ शकेल साधारणतः इथं किती त्याची क्षमता आहे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल. सातारा जिल्ह्यात बऱ्याचशा पवनचक्कीचे ठिकाण आहेत. चाळकेवाडी ही महत्वाची आहे, ठोसेघर पण आहे, आंबेरी आहे, आगसरवाडी आहे. पण तुलनात्मक ह्या सगळ्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त वीज निर्मिती कुठं होते? या पवनचक्की मार्फत वनकुसवडे येथेच होते, म्हणून याचं उत्तर आपल्याला ते सांगता येऊ शकेल. नेक्स्ट नंबर 25, खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? हा नकारात्मक प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे की याच्यातील कोणतीही जोडी बरोबर नाही. आता याचं उत्तर दिलेले 3, आंबोली आणि गरमसूर. आंबोली नाव घेतल्यानंतरच आपल्याला काय लक्षात येतं? कुठे येतं आंबोली? कोकणात. पण गरमसूर टेकड्या कुठे आहेत? विदर्भात येत आहेत, म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये येत आहेत. ही जोडी चुकीची. हे मी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळ्या टेकड्या आहेत, छोट्या मोठ्या टेकड्या आहेत, त्याचा संदर्भ घेता येईल. इथं गरमसूर टेकड्या आहेत, हे कुठे आहेत पहा? नागपूरमध्ये आहेत. आणि तेच आपल्याला पुढच्या पर्यायामध्ये काय विचारलेलं आपल्याला? हा, तोरणमाळ अस्तबंडावर. तोरणमाळ कुठे येतो? साधारणतः तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ आणि अस्तबा डोंगर त्या ठिकाणी आहे. अजून काय विचारलेलं आपल्याला? गाविलगड, चिखलदरा, म्हणजे अमरावती जिल्ह्याचा संदर्भ होतो. चिखलदरा आणि गाविलगडचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येईल. आणि तिसरा चिरोली आणि गडचिरोली. गडचिरोलीचा संदर्भ जर विचारात घेतला, चिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये याचा संदर्भ येईल. म्हणजे फक्त आपल्याला काय, या 3 जोड्या आपल्याला क्लिअर आहेत. चौथी जोडी जी आहे गरमसूर आणि आंबोली जोडलेली आहे हे चुकीचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येईल, म्हणून आपल्याला याचं उत्तर 3 आहे. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन पूर्णतः समजावून घेतलेलं आहे. तर या सिरीजमधील 2022
कंबाईन मुख्य परीक्षा या सिरीजमधील हा शेवटचा पेपर आपण डिस्कशन केलेला आहे। पुढील आठवड्यामध्ये आयोगाने लागलीच जाहीर केलेली 2023ची मुख्य परीक्षा आहे 5 नोव्हेंबर रोजी। तर युनिक अकॅडमीच्या वतीने आमचा त्या दिवशीही याच पद्धतीने प्रयत्न असेल। आतापर्यंत दररोज एकच पेपर असायचा, त्यामुळे 100 प्रश्नांचा संदर्भ असायचा, पण 5 नोव्हेंबरला मात्र दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही होणार आहे। या दोन्ही पेपरचे डिस्कशन आम्ही त्या दिवशीच आपल्याला सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023ची तारीख जाहीर केलेली आहे 17 डिसेंबर 2023। या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 95,000 उमेदवार पात्र ठरलेले आहेत। पहिल्यांदाच अशी अवस्था पाहायला मिळालेली की पूर्व परीक्षेची मेरिट ही 30च्या खाली सरकलेली आहे। 30 मार्कापेक्षा कमी मार्क्स मिळवलेले ही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत। तर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जवळपास असं आमचा अंदाज आहे 70% पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेला सामोरं जात आहेत। द युनिक अकॅडमीने ह्या टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेले आहेत। फारच माफक दरामध्ये 10 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। फक्त 500 रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक विषयाला जो वेटेज आहे त्या वेटेज प्रमाणे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तयार करण्यात आलेलं आहे। ही टेस्ट सिरीज पहिली एक टेस्ट 21 तारखेलाच ऑलरेडी ही फ्रीली ठेवलेली आहे। कुठलाही विद्यार्थी युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं, याला कुठलाही तुम्हाला चार्ज नाहीये। पहिली टेस्ट सिरीज तुम्ही वेळ लावून सोडवावी, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं। अजून आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो। आज तारीख आहे 21, तर इथून 17 डिसेंबरला परीक्षा आहे, तर आपल्याला भरपूर वेळ आहे। जवळजवळ अजून 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे, तर आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात। तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला तिथं रिझल्ट मिळणार आहे। तुम्ही कुठं कमकुवत आहात हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे। या दृष्टिकोनातून जिथं तुम्हाला अडचणी असतील एखाद्या वेळेस एखाद्या विषयाच्या संदर्भात, तिथं प्राध्यापकांनाही कम्युनिकेशन करता येऊ शकणार आहे। यासाठी लवकरच मित्रांनो आपण या द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं आणि ही टेस्ट सिरीज सोडवावी। थँक्यू।